विशाळगडावरती जी अनधिकृतपणे त्या ठिकाणी बांधकाम करण्यात आली होती, अतिक्रमण होती, त्यांच्यावरती खरं तर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास 100हून अधिक अतिक्रमण त्या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत। याच अतिक्रमणापैकी एक अतिक्रमण एका पाटील कुटुंबांचं देखील होतं। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही त्या ठिकाणी राहत होता असं म्हणताय। काय काय नेमकं त्या ठिकाणची परिस्थिती होती आज? त्या ठिकाणी सर कोणत्याही प्रकारचा आमच्या हिंदू मुस्लिम मध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता। ती आमच्यात येत होती, आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला सगळ्याला आम्ही मिळून एका कुटुंबासारखं राहत होतो। आमच्यात कधी मुसलमान हिंदू असा कधी भेदभाव झाला नाही आणि त्याने आम्ही इतक्या वर्ष आता तिथं राहिलो पण आम्हाला तिथला कधी त्रास झाला नाही। तर 45 वर्ष आपण त्या ठिकाणी राहतो म्हणून सांगताय। शासनाचे सगळे पाणीपट्ट्याने हे सगळे दिलेलं आहे। पाणी शासनाचे सगळे नियम आम्ही फॉलो केले। आम्ही ग्रामपंचायतीचा कर भरलाय, घरफाळा भरलाय, पाणीपट्टी भरले, लाईट बिल भरले, सगळ्या प्रकारचे आम्ही हे केलेत। मग जर माझं घर याचं अतिक्रमण मध्ये होतं मग सरकारने माझ्याकडून काय हे घेतलं, कर का वसूल केले माझ्याकडून? त्यांना काय त्याचा हे करायचा अधिकारच नव्हता। मग माझ्याकडून सगळे कर घेऊन आज माझं घर पहिल्यांदा तिथं पाडलं गेलं। तर मी आता ह्या वयात, मला आता 55 वर्ष झाली सर, मी ह्या वयात माझ्या सासू सासऱ्यांना घेऊन कुठं जाऊ? माझा नवरा आजारी असतो, मला शुगर संधिवाताचा त्रास आहे, तर ह्या वयात मी त्यांना कसं सांभाळू? तुम्हाला नेमकं तुम्ही धरणग्रस्त देखील आहेत सांगितलेलं आहे, कसं त्या ठिकाणी जाऊन अतिक्रमण कधी नेमके? हे धरण ज्यावेळेला 80 साली धरण झालं त्यावेळेला सासरा माझा आमची बैलगाडी होती, बैलगाडीतून विशाळला पाणी पुरवठा करायचा, पाणी विकायचा। तिथूनच सासऱ्याने माझ्या तिथं घर बांधलं। मग आम्ही हळूहळू तिथं खोल्या बांधल्या आणि आम्ही आमच्या कुटुंबाचा तिथं उदरनिर्वाह करू लागलो। आज 4 वर्षापूर्वी मी ते घर पक्क केलं आणि आम्ही वेळोवेळा शासनाचा दार ठोकून सुद्धा आम्हाला आपलं हे मिळालं नाही, कायम केलं नाही। हे विशाळ हे गजापूरमध्ये मिळतं, मोडतं, हे ग्रामपंचायत, आम्ही इथलेच रहिवासी आहोत सर, कुठून बाहेरून आले? त्या ठिकाणी अनेक जणांचं हेच म्हणणं होतं की ते अतिक्रमण त्या ठिकाणी आहे तर ते अतिक्रमण हटवली पाहिजेत। तुम्ही त्याचं समर्थन करताय का? तुम्हाला त्या ठिकाणी अतिक्रमण करून आपण राहतोय, हे तुम्हाला योग्य वाटतं? मी म्हणते ना, मी मान्य करते माझं अतिक्रमण आहे, पण सर मला राहायला पुरता तर 2 खोल्या ठेवायच्या। मी मान्य करते, मी त्याचं हे करत नाही, मी मान्य करते माझं अतिक्रमण आहे, पण तुम्ही मला ह्या पावसात बेघर करायचं नव्हतं। ह्या पावसात बेघर करत मी केलं मी कुठं जायचं? ही माझी माणसं घेऊन मी कुठं जाऊ? काय आणि त्यांना मेन म्हणजे घालू काय? सगळा संसार माझा उघडा पाडला। नाही नोटीस दिली नाही आधी आम्हाला, प्रशासनाने कोणतीही माहिती आम्हाला दिलेली नाही। आम्ही पाडणार असं कोणत्याही प्रकारचं आम्हाला हे केले नाही। ते ज्या ठिकाणी लोक राहायला नाहीत अशा पद्धतीचीच घरं त्या ठिकाणी जी अतिक्रमण आहेत तीच पाडण्यात आलीत अशी प्रशासनाकडून सांगण्यात। ही चुकीची माहिती आहे सर। तुम्ही विशाळला आता माझ्या पाठीमागे जाऊन चौकशी करा की इथं पाटील कुटुंब राहत होतं की नाही, तिथं जाऊन चौकशी करा। अतिक्रमण पाडायची कारवाई सुरू होती त्यावेळी तुम्ही कुठे? अहो मी तिथेच होते, पण सोमवारी सगळं शांत होतं, रविवारी तिथं दंगल झाली। त्यानंतर रविवारी मी रविवार शनिवार तिथेच थांबली आणि माझी सर औषधं संपली म्हणून मी औषधासाठी मलकापूरला निघाली। मला शुगरचा त्रास आहे, संधिवाताचा। जी कारवाई सुरू आहे त्याला कोर्टाने देखील स्थगिती दिलेली आहे। जे अतिक्रमण पाडायची कारवाई सुरू आहे ती थांबवा म्हणून तात्काळ अशा पद्धतीचं आहे। एवढ्या पावसाच्या वातावरणात हे अतिक्रमण करायची घाई का, अतिक्रमण काढण्याची घाई का, असं देखील कोर्टानं मग हे आता स्थगिती मिळाली ते सर योग्यच आहे। आता ज्यांची मुलं बाळ लहान आहेत तिने ह्या पावसात मुलं बाळ कुठे घेऊन जायचं? माझी नुकसानी झाली सर, म्हणून मी त्यांचं होऊ देणार नाही। मी म्हणते त्यांचं ह्या पावसात तर त्यांचं हे काढू नका आणि माझं काढलंय
तर सरकारनं माझी सोय करावी, माझं पुनर्वसन करावं. हा, आणि मला ह्याची नुकसान भरपाई मला द्यावी. हा, माझ्या घराची मला नुकसान भरपाई द्यावी आणि माझं तात्काळ पुनर्वसन करावं. हा. खर तर अनेक अतिक्रमणं जी आहेत ती विशाळगडावरची काढण्यात आलेली आहेत. त्यापैकीच हे एक महिला होत्या ज्यांचं देखील घर या अतिक्रमणाच्या कारवाईमध्ये काढण्यात आलेलं आहे.